जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही वयस्कर व्यक्ती हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबासाठी दररोज गोळी घेत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची कॅन्सर रिसर्च संस्था IARC म्हणजे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरचा एक अहवाल प्रसिद्ध झालाय. या अहवालाने सगळीकडे खळबळ उडून दिली आहे. बीपीच्या काही लोकप्रिय गोळ्यांमध्ये वापरलं जाणारे एक घटक म्हणजेच हायड्रोक्लोरोथायझाइडमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो असा दावा या अहवालात करण्यात आलाय. पण ही बातमी ऐकून लगेच घाबरून जाऊन स्वतःच्या बीपीच्या गोळ्या बंद करण्याची चूक अजिबात करू नका. त्यासाठी या अहवालात नक्की काय म्हटलंय, कॅन्सरचा धोका नेमका कसा वाढतो आणि बीपीच्या रुग्णांनी आता काय काळजी घेतली पाहिजे हे समजून घेणं महत्वाचं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. आता या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे आधी ते समजून घेऊयात. तर IARCनं आपल्या मोनोग्राफ्स व्हॉल्यूम 137 मध्ये 3 औषधांचं मूल्यांकन केलं. हायड्रोक्लोरोथायझाइड, वोरिकॉनझॉल आणि टॅक्रोलिमस. जगभरातल्या 14 देशातील 22 शास्त्रज्ञांच्या टीमनं मानवी अभ्यास, प्राण्यांवरील चाचण्या आणि जैविक यंत्रणा यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला. या तिन्ही औषधांना आता ग्रुप 1 कार्सिनोजेन म्हणजेच मानवात कॅन्सर निर्माण करणारा घटक असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलंय. या औषधांमुळे कॅन्सर होतो याचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा की हायड्रोक्लोरोथायझाइड म्हणजे नेमकं काय? तर हे एक थायझाइड डायुरेटिक म्हणजेच लघवीचं प्रमाण वाढवणारं औषध आहे जे उच्च रक्तदाब आणि शरीरातील सूज म्हणजेच एडिमा कमी करण्यासाठी जगभर मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. अमेरिकेत एकट्या 2020 सालात या औषधाच्या तब्बल 4 कोटी प्रिस्क्रिप्शन दिल्या गेल्या होत्या. यावरून याचा वापर किती जास्त आहे हे लक्षात येतं. IARCच्या अभ्यासानुसार हायड्रोक्लोरोथायझाइड घेतल्यानं त्वचेचा कॅन्सर, विशेषतः स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि ओठांचा कॅन्सर होण्याचे पुरेसे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत. आता याचं मुख्य कारण आहे या औषधाचा फोटोसेन्सिटायझिंग इफेक्ट म्हणजेच हे औषध त्वचेला UV रेडिएशनसाठी अधिक संवेदनशील बनवतं. त्यामुळे दीर्घकाळ हे औषध घेणाऱ्या व्यक्तींच्या त्वचेला उन्हाचा जास्त त्रास होतो आणि पेशींमध्ये हानी होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे पुढे जाऊन कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. आता वोरिकोनाझॉल बद्दलही जाणून घेऊयात. तर वोरिकोनाझॉल हे रक्तदाबाचं औषध नाही. त्याचा वापर बुरशीसारख्या संसर्गावर उपचार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या गोळ्यांचं अतिसेवन केल्यानंही त्वचेचा कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. हायड्रोक्लोरोथायझाइड आणि वोरिकोनाझॉल नंतर टॅक्रोलिमस बद्दल समजून घेणंही गरजेचं आहे. तर टॅक्रोलिमसचा वापर साध्या आजारांसाठी होत नाही, तर ज्या रुग्णांमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्यात आलं आहे त्यांच्यासाठी केला जातो. जर अवयव शरीर स्वीकारत नसेल तर टॅक्रोलिमस शरीराची इम्युनिटी काही काळ दाबून ठेवते. तर माहितीनुसार याच्या सेवनानंही त्वचेचा कर्करोग किंवा एखाद्या अवयवाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. आता इथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर जगभरातील डॉक्टर आणि हार्ट स्पेशालिस्टनी रुग्णांना एक स्पष्ट इशारा दिलाय की घाबरून स्वतःहून औषध बंद करू नका. WHO च्या ग्रुप 1 वर्गीकरणाचा अर्थ असा नाही की हे औषध घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कॅन्सर होणारच. हे वर्गीकरण फक्त कॅन्सरचा धोका दर्शवतं. वैयक्तिक रुग्णाला प्रत्यक्ष धोका किती आहे हे सांगत नाही. डॉक्टरांच्या मते हाय ब्लड प्रेशरमुळे होणारा स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि किडनी फेल्युअरचा धोका हा पुढे जाऊन उद्भवू शकणाऱ्या त्वचेच्या कॅन्सरच्या धोक्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक गंभीर आणि तात्काळ स्वरूपाचा आहे. तेलंगणासारख्या राज्यात जिथे जवळपास 27 लाख लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत, तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की सध्या हायड्रोक्लोरोथायझाइड हे औषध क्वचितच दिलं जातं. बहुतांश वेळा हे औषध टेलिमिसायटॅन, लोसायटॅन किंवा ओल्मेसायटन सारख्या इतर औषधांसोबत कमी मात्रेत फिक्स डोसमध्ये दिलं जातं. आता रुग्णांनी नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी तज्ज्ञ काय सांगतात तेही समजून घेऊयात. तज्ज्ञ सांगतात की स्वतःहून औषध बंद करू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. औषध अचानक बंद केल्यामुळे रक्तदाब अनियंत्रित होऊन गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सध्या हे औषध घेत असाल आणि किती वर्षांपासून घेत आहात याची माहिती डॉक्टरांना द्या. गरज वाटल्यास ते तुम्हाला पर्यायी औषध किंवा डोस बदलून देऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे उन्हापासून त्वचेचं संरक्षण करा. कारण हे औषध त्वचेला अतिनील किरणांबाबत म्हणजेच UV रेससाठी संवेदनशील बनवतं. त्यामुळे उन्हात जाताना सनस्क्रीन लावा, टोपी छत्री वापरा आणि शक्यतो जास्त उन्हात जाणं टाळा. त्वचेची नियमित तपासणी करा. त्वचेवर नवीन डाग, चट्टे, न बरी होणारी जखम किंवा तीळ यांच्यात बदल दिसल्यास त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
जे रुग्ण 10 वर्षांपेक्षा अधिक काळ हे औषध घेत आहेत त्यांनी डॉक्टरांशी नियमित पाठपुरावा ठेवावा असं तज्ज्ञ सांगतात. थोडक्यात सांगायचं झालं तर हा रिपोर्ट घाबरण्यासाठी नाही तर सजग राहण्यासाठी आहे. WHO आणि IARCच्या या मूल्यांकनामुळे जगभरातील डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणांना उपचार पद्धतीत आवश्यक ते बदल करण्यासाठी एक शास्त्रीय आधार मिळालाय. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की जे रुग्ण हे औषध घेत आहेत त्यांनी घाबरून जाऊन स्वतःच्या मनानं औषध बंद करावं. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणं हे आजही सर्वात महत्त्वाचे आणि त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच पुढचं पाऊल उचलणं शहाणपणाचं ठरेल. WHOच्या या रिपोर्टवर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.